हाय हॅलो नमस्ते। चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने धपाटे कसे बनवायचे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपण लागणारं साहित्य बघू। गव्हाचं पीठ, 2 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, तेल, कोथिंबीर, चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, तीळ, ओवा, जिरे, तिखट आणि हळद, ठेचलेला लसूण। तर आता आपण हे सर्व एकत्र याचा गोळा मळून घेऊ। आता आपण पीठ टाकून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण सर्व जे साहित्य घेतलं ते टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे। आता आपण याचा गोळा मळून घेऊ। पोळ्यांसारखं याचं पीठ मळून घ्यायचं, थोडं पातळ ठेवायचं। आता आपण थालीपीठ बनवायला घेतलंय। एक कागद घ्यायचा प्लास्टिकचा, त्याच्यावर गोळा करून तेल आणि पाणी लावून तापून घ्यायचं। एकीकडे तवा तापायला ठेवलेला आहे। आपला तवा तापतो तोपर्यंत आपण थालीपीठ तापून घेणार आहोत। आता आपला तवा तापलेला आहे, आपण हे थालीपीठ टाकून घेऊ। याला असं खमंग होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। आता आपलं चांगलं थालीपीठ भाजतंय तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठाची तयारी करू। परत तसंच करायचं, कागदाला पाणी आणि तेल लावायचं, हाताला पाणी लावून थालीपीठ टाकून घ्यायचं। तुम्ही याच्यावर मेथी टाकून पण टाकू शकता। फक्त मी मेथी माझ्या आईची रेसिपी आहे म्हणून मी हे केले आहे। मला खूप आवडतं, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं। आम्ही 5-6 जणांसाठी बनवले। तुम्ही 2 जण असाल तर थोडं कमी पीठ घ्या आणि तसं बनवून घ्या। थालीपीठ बनवताना थालीपीठाला 4-5 जे होल आहेत ना ते पाडणं खूप गरजेचं आहे। त्याच्यातनं आपण तेल टाकू शकतो, तेव्हा ते चांगलं शिजतं। आपलं थालीपीठ झालंय। आता आपण दुसरं थालीपीठ टाकून घेऊ, त्यालाही तसंच खरपूस असं भाजून घेऊ। थोडं जाड असल्या कारणाने त्याला वेळ लागतो, पण छान लागतात खायला। बघा आपलं थालीपीठ किती खरपूस असं भाजलं गेलं आहे। तसंच थालीपीठ खरपूस भाजलं गेलं पाहिजे। याच्यासोबत तुम्ही चटणी, काही पण भाजी, चटणी, टोमॅटो सॉस खाऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।